यानंतर आणखीन एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहणार आहोत। संघाच्या शाखेमध्ये लैंगिक शोषण झाल्याने तरुणांना आत्महत्या केल्याचा आरोप होतोय। काँग्रेसनं पोस्ट करत आरएसएसवर आरोप केलेला आहे। केरळच्या सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणानं आत्महत्या केली आहे। तिरुवनंतपुरममधील एका लॉजमध्ये या तरुणाचा मृतदेह आढळलेला आहे। तिरुवनंतपुरममधल्या एका लॉजमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळला। आरएसएसच्या शाखेमध्ये लैंगिक शोषण झाल्याने तरुणानं आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप काँग्रेसकडून करण्यात आलेला आहे। काँग्रेसनं सोशल मीडियावर एक पोस्ट केलेली आणि या पोस्टमधून त्यांनी हा गंभीर आरोप केला। आणखीन एक महत्त्वाची बातमी, कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र आहे। शाळा महाविद्यालयामध्ये संघाच्या कार्यक्रमांना बंदी घाला। प्रियांक खरगेंचं मुख्यमंत्री सिद्धरामय्यांना पत्राद्वारे त्यांच्याकडून मागणी करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करू आणि ताबडतोब आवश्यक कारवाई करू असं सांगितलेलं आहे। संघाचे चांगले विचार असतील तर त्याचा प्रसार झाला पाहिजे असं प्रवीण दरेकरांचं म्हणणं आहे। चांगले विचार संघाच्या माध्यमातून आले म्हणजे नाकं मुरडण्याची गरज नाही असं प्रवीण दरेकरांनी म्हटलंय। प्रियांक खरगेंनी कर्नाटक मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्यानंतर भाजपचे नेते प्रवीण दरेकरांची ही प्रतिक्रिया आहे। जर चांगले विषय असतील, देशहिताचे राष्ट्रभक्तीचे काही विषय असतील आणि त्याचं शिक्षण जर कुठं दिलं जात असेल तर कोणाच्या पोटात दुखायचं काही कारण नाही। कारण शेवटी सरकारं असतात ते त्या ठिकाणी देशहितासाठी काम करतात, देशभक्तीसाठी करतात, राष्ट्रभक्तीसाठी करतात। आणि जर चांगले विचार त्या ठिकाणी केवळ संघाच्या माध्यमातून आले म्हणून नाकं मुरडण्याची आवश्यकता नाही। चांगले विचार असतील संघाचे तर त्याचा प्रचार प्रसार झाल्यास त्याचं स्वागत केलं।